हे जे काय तू मला सांगितलं की नाही, हे किल्लेदारांच्या कुटुंबियाच्या सर्व लोकांसमोर सांगायला तयार आहेस तू? मला वाटतं कदाचित हे सांगण्यासाठीच मी इतके वर्ष आयुष्य जगलोय. आता तुम्ही म्हणत असाल तर रमावतीच्या लोकांसमोर ही बातमी माईक वर सांगतो सगळ्यांना. खूप अभिमान वाटतो मला अमृताचा. किती धीराने ती या सगळ्याला तोंड देते. खूप कौतुक वाटतं मला तिचं. मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, किती हट्टी होती अमृता. एखादी गोष्ट मनात अडवून धरली ना की ऐकायचीच नाही कोणाला. आणि आज तीच अमृता परिस्थिती माणसाला बदलते जानकी. नाही, उलट अमृताने परिस्थितीला बदललंय. परिस्थिती जितकी जास्त अवघड होतीये ना, तितकं धीराने तोंड देते ती त्याला. आणि उलट अशा परिस्थितीमध्ये आपण तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, खंबीरपणे. ती म्हणते ना, काही दिवस जाऊयात रमावतीला. जाऊयात ना सगळे. ते तर जाऊच ग. पण एका गोष्टीचा राहून राहून त्रास होतोय मला. अमृताला कशामुळे पॉइझनिंग झालं असेल? अशी कोणती गोष्ट तिच्या खाण्यात आली असेल जी तिनं आधी खाल्ली नसावी? खरं तर काहीच नाही. कारण त्या दिवशी सकाळी तर तिने काहीच खाल्लं नव्हतं. म्हणजे बाहेर जाण्याच्या आधी फक्त 1 ग्लास दूध प्यायली होती. त्यामध्ये आत्याबाईंनी कसलं तरी चूर्ण टाकलं होतं, एवढंच. कदाचित त्या चूर्णामुळेच तिला त्रास झाला असेल. जे काही झालं ते त्या दुधामुळेच झालं असेल. म्हणजे ते दूध बाधलं असेल तिला. कसं शक्य आहे? कारण जे दूध अमृता प्यायली होती तेच नंतर मी सुद्धा प्यायले होते. मला काही त्रास नाही झाला. म्हणजे तुला सुद्धा दुधात चूर्ण घालून आत्याबाईंनी दिलं होतं? तुम्ही उगीच काळजी नका करू. मी एकदम ठीक आहे, मला काही नाही झालं. हे बघ जानकी, या बाबतीत मी तुझं काहीही ऐकणार नाही. उद्या आपण अमृताला चेकअप साठी नेणार आहोत. तुझं सुद्धा चेकअप करून घेऊया. बरं, चालेल. न जाणो तुला काही सुगंधे, मला एवढंच कळतंय की तुझं माकड झालंय. माकड झालंय म्हणण्यापेक्षा त्या परशु शेटनेच केलंय. बाजाजी, तुला जे काही बोलायचे ते स्पष्ट बोल. मग आता ऐकच. हल्ली परशु शेट बद्दल सतत बोलत असतेस, पण त्या बोलण्यात एक प्रकारची तक्रार असते. तक्रार. माणूसच तक्रार करायच्या लायकीचा आहे म्हणल्यावर त्याच्याबद्दल काहीही बोललं तरी तक्रार असणारच ना त्या बोलण्यात. आधी सारखी माझ्या मागे लुडबुड करायची, आता दुर्लक्षच करतात. दिवसच्या दिवस गायब काय होतात. करणार काय रे? तुला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगतो. या घरात तुझी गदबी त्या सुमित्रा ताईंसारखीच होणार. म्हणजे अगदी गच्चीवरून नाही, पण गॅलरीतून तरी तुझा टप्पा पडणार. बाजाजी, अरे शुभ बोल जरा. आवडलं असतं, मला आवडलं असतं शुभ बोलायला, पण डोसक्यावरती अशुभ घटनांची हंडी लटकत असताना माणसानं कसं बरं शुभ बोलावं? आता तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते म्हणून इतकं बोलतोय. आता आपलं काय, आपण मजेतच राहतोय. नाहीतरी बोडक्या, एक गोष्ट लक्षात ठेव. याच्या पुढे त्या माणसाला ना किंमतच द्यायची नाही.
हा आपल्याला जो काही त्रास होतोय ना तो आपण त्या परशु शेठला किंमत देतोय ना म्हणून होतोय. आता नाक रगडत जरी आला ना तो तरी बघणार बी नाही मी त्याच्याकडं. सुगंधे, विषाची परीक्षा घेऊ नये, कारण त्याची नेमकी चव कळायच्या आत आपला निकाल लागलेला असतोय. हा, आता निकाल मी लावणार आहे. त्यांना बनावत जा, राहा रमावतीतच आणि तिथल्याच गोठ्यातलं शेण काढत काढत मरा. मी इथं मुंबईला ह्या घरात मजेत राहायचं ठरवलंय. हे हे, अगं तू मजेत तर मी बी मजेतच ना. म्हणजे जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत आपले चोचले पुरवले जाणार ग या घरामध्ये. खर तर माझ्यातलं जे कलाकार मन आहे ना, कलाकार मन, ते मला सारखं सांगत असतंय, का बाबा लोकांच्या दारात पडलाय, फुकाटचा गिळतोय. मग मी जायला बी निघतो. बोडक्या लावू का 2 कानाखाली लावू, असं माझ्यातला बाजाजी तेवढ्यात म्हणतोय ग, की बाहेर जाऊन खाणार काय, दगड का धोंडे का माती. मग मी इथंच थांबतो परत. नशीब एवढं तरी कळतंय तुला. आता एक गोष्ट नीट ध्यानात ठेवायची बजाजीराव, आपण दोघांनी हितच राहायचंय कायमच. अमृता, तू काय बोलतीस तुला कळतंय का? तुला आपल्या घरी इथे येऊन राहण्यात काही अडचण आहे का? मामा, तसं काहीही नाहीये. मग नरसिंह पाठवतोय का तुला रमावतीला? अजिबात नाही. मामा, बाबा आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीयेत. त्यांच्यात खूप बदल झालाय. अगं पण तुला का जायचं रमावतीला? कारण माझी इच्छा आहे. मामा, मला खूप लांब जायचंय, जिथे आर्यनची, माझ्या बाळाची कुठलीच आठवण माझ्या सोबत नसेल अशा ठिकाणी जायचंय मला. हे बघ बेटा, हा निर्णय तू घेतला असेल ना तर माझं काहीच म्हणणं नाही. कारण तू खुश राहावीस एवढाच माझा हेतू आहे बस. मामा, मी मुद्दामूनच रमावतीला जायचा निर्णय घेतलाय, कारण त्या गावाशी माझ्या आईच्या आठवणी जुळल्या आहेत. त्या निमित्ताने मला तिच्या कुशीत गेल्यासारखं वाटेल. ठीक आहे बेटा, पण काळजी घे स्वतःची. आणि हो, मी तुला अधूनमधून फोन करत जाईन. मामा, एक विचारू? परवानगी कसली मागतेस? विचार ना. तुम्हाला माझा राग नाही ना आला? आपल्या दोघींसाठी ही महत्वाची असणारी गोष्ट मी नाही सांभाळू शकले. हे वेडाबाई, यात तुझा काहीच दोष नाहीये. आणि तू मुलगी आहेस माझी, तू सुखरूप आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे. काळजी घे स्वतःची. अमृता, जानकी दोघी जणी आता डॉक्टरांकडे गेल्यात. दादा स्वतः घेऊन गेलाय त्यांना डॉक्टरांकडे. माहिती आहे मला. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की अमृता आता हळूहळू सावरते. अगं दादा मला म्हणत होता 2 दिवस सगळेच जण कुठेतरी जाऊया. तर अमृताच म्हणाली रमावतीला जाऊ. जानकीसाठी सुद्धा हा हवापालट फार चांगला राहील. आत्या, हवापालट आपल्या सगळ्यांसाठीच चांगला आहे. खरं तर मलाही यायची खूप इच्छा होती, पण अगं कोर्टात इतकी कामं आहेत की आत्ता तरी नाही येऊ शकत मी. अमृता लगेच तयार झाली हे फार चांगलं झालं. नुसती चांगली गोष्ट नाही आत्या, रमावतीला जायचं म्हणून अमृतानेच पुढाकार घेतलाय. जेवढी ती दुसऱ्या कामात स्वतःला गुंतवून घेईल ना, तितकी लवकर या सगळ्यातून बाहेर येईल.
आता प्रश्न आहे की युगंधराबाईंना कसं सांगायचं. मोठा पेच आहे बघ. आत्या, आहे त्या परिस्थितीत आत्तापर्यंत झालंय ना सगळं सुरळीत, पार पडतंय ना, पडेल. पुढेही सगळं असंच नीट पार पडेल. म्हणूनच म्हणत होते रे, तू जर आला असता जरा वातावरण हसतं खेळतं राहिलं असतं रे. आत्या, पण सोडायला तर येणारच आहे ना मी. ते ठीक आहे रे, पण आणखी थोडा राहिला असतास तर अमृताला बरं वाटलं असतं ना. कसं आहे बा आत्या, खरं तर घरामध्ये सगळ्यात आनंदी राहणारा प्राणी म्हणजे मी आहे. पण ह्या अशा प्रसंगात ना बावचळून जातो मी. समोरच्याचं सांत्वन कसं करायचं, काय करायचं तेच कळत नाही बघ. अलीकडे अमृतासमोर जाणं सुद्धा टाळतो मी. काय प्रश्न विचारेल, कसे विचारेल, आणि आपण काय उत्तरं देणार तिला. वामन बघ ना यायला जमतंय का ते. बघतो, प्रयत्न करतो. माझी इथली कोर्टातली कामं संपली ना की शक्य तितक्या लवकर तिथे येण्याचा प्रयत्न करीन मी. काय म्हणतात जानकीचे रिपोर्ट्स? एव्हरीथिंग इज नॉर्मल. सगळं काही ओके. पण मग अमृताच्या बाबतीत हे सगळं का घडलं असेल? मिस्टर किल्लेदार, मला वाटतं तुम्हाला वाटतंय तसंच की त्या चूर्णाचा तो ॲडव्हर्स इफेक्ट असावा आणि त्यामुळेच अमृताला पॉयझनिंग झालेलं असावं. पण जानकीच्या बाबतीत तसं काही झालेलं नाही आहे. एक मिनिट, त्या दोघींना जरा आत पाठव. या. अमृता, तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. आता एकच करायचं, आत्तापर्यंत तुझ्याबरोबर जे काही झालं त्याला एक अपघात समजून विसरून जायचं आणि उद्यापासून एका नवीन सुंदर आयुष्याला सुरुवात करायची. काय? डॉक्टर, मी या घडल्या प्रकाराकडे एक अपघात म्हणूनच पाहते. व्हेरी गुड. या आधीची अमृता आणि आत्ताची ही अमृता हे बघून मला अतिशय आनंद होतोय. अमृता, हे तुझे विचारच तुला या पुढच्या आयुष्यात ठामपणे उभं राहायला मदत करतील. बाकी मिसेस जानकी काय म्हणतायत? अमृता या सगळ्यातून लवकर बाहेर यावी एवढंच मला हवंय. अहो, ती तर यातून केव्हाच बाहेर आली आहे. आता फक्त तुम्ही तिला एखाद्या चांगल्याशा कामात गुंतवून टाका. डॉक्टर, माझ्यासमोर खूप काम आहे. आता मला जानकीची काळजी घ्यायची. माझी मुलगी शूरवीर आहे डॉक्टर. माझी एक काळजी भेटली. माझा पेशंट अगदी नॉर्मल झालाय. आता मी आजच संध्याकाळची फ्लाईट पकडते आणि माझ्या कॉन्फरन्सला निघून जाते. बरं अमृता, तुझ्याकडे माझा नंबर आहे. तुला कधीही काहीही गरज पडली तरी नक्की मला कॉल कर. आय एम ऑलवेज देअर फॉर यू, नॉट जस्ट ॲज अ डॉक्टर बट ॲज युअर फ्रेंड. ओके? बरं झालं आतेबाई तू इथेच भेटलीस. काही दिवसांसाठी आपण सगळेजण रमावतीला जातोय. अमृताची तशी इच्छा आहे. हो, वामन बोलला मला. आता अमृताचीच इच्छा आहे तर जाऊया आपण सगळेजण. अरे पण तुम्ही हॉस्पिटलमधनं येत आहे ना? काय म्हणाले डॉक्टर? आणखी काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना? आतेबाई, हॉस्पिटलमध्ये काय झालं हे महत्वाचं आहे का? मला वाटतं आपण रमावतीला जाऊन काय करायचं याचा विचार करूया. त्याचा काय विचार करायचा आहे? 100 माणसं आहेत तिथे दिमतीला. तेच तर आत्याबाई, तिकडे गेल्यानंतर अमृताच्या मनाप्रमाणे सगळं झालं पाहिजे.
तिला जे जे आवडतं ना ते तिकडे झालं पाहिजे. तिकडे सगळी माणसं फक्त अमृतासाठी आली आहेत असंच तिला वाटलं पाहिजे. ते सगळं करूच ग, पण डॉक्टर काय म्हणाले ते सांगा ना. कशामुळे झालं, कशामुळे हे सगळं? बाई हा विषय आत्ताच काढला पाहिजे का? अरे आत्ता नको तो कधी काढायचा? काय झालंय ते कळलं म्हणजे एकदा पथ्यपाणी नीट करता येईल ना. तिला खाण्यातलं काहीतरी बादलं असं म्हणाले ते. खाण्यातून काहीतरी झालं म्हणजे? असं कसं शक्य आहे? अगं गेले 4 महिने तुम्हा दोघींचं सगळं खाणं पिणं मीच तर स्वतः बघतेय. खाण्यातून कसं काय होईल? तुमची दोघींची औषधं सुद्धा सगळी सारखी आहेत. जाऊ दे ना आत्याजी, तू का उगाच विचार करतेस? अगं काय झालं यापेक्षा काय नाही झालं पाहिजे याचा विचार करूया ना. हा अमृता, याचा अर्थ असं काहीतरी झालंय जे तुम्ही माझ्यापासून लपवत आहात. काय झालंय नरसिंहा? त्या दिवशी दोघींनाही मी दुधातून एक चूर्ण दिलं होतं. त्याने तर नाही ना काय झालं? नाही आत्याबाई, म्हणजे फक्त तेच कारण नाहीये. म्हणजे या सगळ्याला मी जबाबदार आहे. तुम्ही काही म्हटलं तरी माझ्याचमुळे झालं आहे सगळं. बघितलं सात्याबाई, वाटलंच होतं तू असं मनाला लावून घेशील म्हणून सांगत नव्हतो तुला. तुम्ही सांगितलं नसतं तरी तुमच्या चेहऱ्यावर दिसलंच असतं की ते. माझी अगं काय बोलतेस तू? असं काहीही नाहीये. आत्याजी, 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 अगं यात तुझी काहीच चूक नाहीये. माझंच नशीब फुटकाय. तुम्ही कोणी काही म्हणालात तरी माझ्या औषधामुळे झालंय सगळं. अगं पण तेच औषध तू जानकीला सुद्धा दिलंस ना. मला माफ कर ग. हात सोडते मी तुझ्या पुढे. अगं या अपराधाचं काय प्रायश्चित्त घेऊ तेच कळत नाहीये मला. आत्याजी, तुझ्या या अशा बोलण्यामुळे मला जास्त त्रास होतोय. जा ग बाळा, जा तू. मला एकटीला बसू दे थोडा वेळ. तुझ्या डोळ्याला डोळा भिडवायची हिंमत नाही माझ्या. जा तू, जा. मी जाते आत्याजी, पण एकच सांगते. अगं देवाऱ्यातल्या देवा इतकं मानते मी तुला. खरंच नको मनाला लावून घेऊस ग. आत्याजी, माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाहीये ग.
आहे